आम्ही निघा. बघा ह्यांचे फोटोशूट्स कसे चालू आहेत, ह्यांचा लुक आहे. आणि आता हे आम्ही सगळे निघालोय मी जायला. बघा फोटोशूट चालू आहे. हाय बघू शकता इथे बॅग्सचा पसारा, एवढ्या साऱ्या बॅग्स झाल्यात ना की बस. हे बघा हा सारखा हाय हाय. ते बघा तिकडे पण एक बॅग आहे. हे बघा लागलं मग सगळं कुठे आहे घरी जाण्यासाठी गावी. तर बघा आता मस्त आम्ही तयार पण झालो आहे. चला आता नेक्स्ट आता आपण आमच्या गावी फायनली निघालो आहे आम्ही. बघा तर बघू शकता आम्ही काल माझ्या मम्मीच्या इकडनं गावावर आलो. आणि गावी आल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे सकाळीच मांडव टाकण्याचा कार्यक्रम असतो हळदीचा. तर त्यासाठी आमचेच पाहुणे वगैरे लागतात. तर मग सगळे पाहुणे जमा झालेले होते. आणि मांडवासाठी ते लाकडं वगैरे जमिनीमध्ये हे करायचे असतात, टाकायचे असतात. पण आता तिथे लाद्या वगैरे असल्यामुळे आम्ही डब्यामध्ये वाळू टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये सगळे मांडवाचे लाकडं रवून घ्यायचे होते. तर असे आमचे सगळे काका लोक वगैरे सगळे जमा झालेली आणि ते लोक हळदीचा मांडव घालत होते. बघू शकता तुम्ही. आम्ही हा व्हिडिओ वरून टेरेसवरून शूट केलेला आहे कारण सगळे जेंट्स होते खाली त्याच्यामुळे. तर मग आमच्या इथे पहाटेच हा हळदीचा मांडव हा टाकला जातो. आणि तुमच्या इथे म्हणजे असा मांडव वगैरे टाकला जातो का ते मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही वरून बघत होतो सगळं आणि माझ्या चुलत बहिणी वगैरे खाली बसून जिन्यावरती बघत होत्या का आम्ही सगळेजण मस्त मजा बघत होतो हळदीच्या मांडवाची कशी करतात काय नाही ते. तर मग एवढी मजा येत होती ना छान असं. तर मग मी खाली आल्यानंतर ते बघा मी तिथे कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला. मी खाली उभं राहून बघत होती का कशी मांडव घालतात काय नाही ते. तसं मी बघितलेलं होतं पण आता इकडे गावी कसा अनुभव असतो हळदीचा मांडव घालण्याचा ते मला बघायचं होतं. तर मग मी एका साईडला उभी राहून अशी बघत होते का कसं कसं करतात काय नाही. आणि बघा सगळ्यांनी सगळे म्हणजे आमचेच असे काका वगैरे सगळ्यांच्या हाताने हा हळदीचा मांडव हा घालण्यात येतो. तर मग आमचे पाहुणे खूप आहेत गावी आणि काका लोक पण भरपूर आहेत. तर मग सगळे आलेले होते आणि मग चुलत भावाच्या हळदीचा मांडव हा इथे मस्त त्यांचा घालण्याचा प्रोग्राम चालू होता. आम्ही बघत होतो, एन्जॉय करत होतो. मुलं मस्ती भरपूर करत होते. माझ्या सगळ्या बहिणी वगैरे सगळे आमची फॅमिली आम्ही एकत्र आलेलो आणि एन्जॉय करत होतो कसं करतात काय नाही. आणि गावाकडचं वातावरण खूप छान होतं. दुपारच्या वेळेला भरपूर ऊन लागायचं पण पहाटे थोडंसं असा गारवा जाणवायचा. आणि आमच्या काकाच्या घरापासून थोड्याच अंतरावरती तळं आहे गावचं. तर मग ते
त्यांनी थोडंसं शूट केलं आहे किंवा फोटो घेतलेत असं मला वाटतंय. ते मी नक्की तुमच्याशी शेअर करेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा इथे आता वरती ही चटई म्हणजे आपल्या बांबूची चटई असते ती त्या ह्याच्यावर टाकण्यात येत आहे मांडवावरती. आणि मग त्याच्यानंतर ते मांडव टाकल्यानंतर लगेचच त्याला आंब्याचे आणि जांभळाचे फांद्या लावण्यात येतात, कारण तो मांडव तसा ठेवू नये असे बोलतात पूर्वज लोक. तर मग एका काकाच्या मुलांनी माझ्या हे बघा आंब्याचे आणि जांभळाचे पाने घेऊन आलेला होता गाडीवर. लावतात अर्णव एवढं फेक रे, अर्णव एवढं फेक ना. दे मग वाट्यावर नेऊन ठेवते. आणि त्यांनी कैऱ्या सकट लावायला, कैऱ्या सकट लावायला. त्याला फॅनचं बटन तर मिळायला पाहिजे.